ओके, आपण ट्रेड केलेला आहे. याच्या खालचा स्टॉप लॉस असणार आहे. आपण काय करूया, स्टॉप लॉसला आपण लावून टाकूया, म्हणजे अनएक्सपेक्टेड आपल्याला लॉस नको याच्यामध्ये. ठीक आहे. आणि 1:2चं टार्गेट मिळते का बघूया आपण. 1:2चं टार्गेट. ठीक आहे. आपले ट्रेड झालेला आहे. 225 क्वांटिटी आहे. 700-500 रुपयाचा आपल्याला लॉस दाखवत आहे आणि आपला 1:2चा ट्रेड आहे. ट्रेड घेण्याचं लॉजिक काय आहे, मार्केटवरती ओपन झाला, इथून ओपन झाल्यानंतर मार्केटने एक पुलबॅक दिला आणि परत तो रिट्रेसला आलेला आहे. तर रिट्रेसला आल्यामुळे मार्केट काय करतो, तर इथंपर्यंत येण्याची त्याची दाट शक्यता असते आणि मिनिमाइज आपला स्टॉप लॉस आहे. तुम्ही बघू शकतो आपला जो स्टॉप लॉस आहे तो खूप कमी याचा स्टॉप लॉस आहे, म्हणजे 9 रुपयाचा. 10 रुपयाचा आपला स्टॉप लॉस आहे. 9.60 पैसेचा 10 रुपयाचा स्टॉप लॉस आहे आणि आपलं 20 रुपयाचा टार्गेट आहे. त्याच्यामुळे आपल्याला भ्यायची काय कारण नाही आहे. आला तर आपलं टार्गेट येईल, नाही तर आपला स्टॉप लॉस हिट होईल. दोन्हीपैकी एक होईल. बघूया काय होत आहे. स्टॉप लॉसच्या जवळ येतोय मार्केट. 1400-1500चा आपला लॉस दाखवत आहे. तरी पण आपण भ्यायचं नाही, निवांत होल्ड करायचं. एकच कॅन्डलमध्ये आपल्याला या कॅन्डलच्या वरती क्लोजिंग दिली की मग आपल्याला टार्गेट अचीव होईल इझिली. प्रीमियम मेल्ट होत नाही आहे. प्रीमियम आपल्या बाजूने सस्टेन आहे. प्रीमियमने होल्ड केलेलं आहे. तुम्ही बघू शकता प्रीमियमच्या किती विक्स भारी भारी बनवत आहे, म्हणजे खालून विक्स बनवत आहे. याचा अर्थ काय असतं की मार्केटला पोटेन्शियल आहे, मार्केट वरती जाणार, म्हणजे प्रीमियममध्ये वरती जाणार. आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकता इंडेक्सवरती मार्केट काय करतोय, वरून खाली वरून खाली वरून खाली करतोय. ॲटलिस्ट आपलं टार्गेट काय असणार आहे इंडेक्समध्ये इथंपर्यंतचं, कारण तिथे एक मूव्हिंग ॲव्हरेज येतोय. तर मूव्हिंग ॲव्हरेजच्या सपोर्टपर्यंत मार्केट येऊ शकतो ॲटलिस्ट. त्याच्यामुळे आपलं टार्गेट इथपर्यंत असणार आहे. त्याने जर इथपर्यंत कॅन्डल बनवले तर इझिली आपलं टार्गेट अचीव होऊ शकतं. ठीक आहे. तर बघूया, मे बी आपला 1700-1800चा लॉस होता, आपला 500-600च्या लॉसवरती आलेला होता आणखी, म्हणजे कट टू कटपर्यंत आलेला आहोत. थोडंसं एखादा पुलबॅकमध्ये प्रीमियमने आपल्या या बाईंग प्राईसच्या थोडीशी वरती क्लोजिंग दिली की मग आपण रिलॅक्स होऊ शकतो. आय थिंक स्टॉपलॉस जाऊ पण शकतो. तर स्टॉपलॉस गेल्यानंतर काय हरकत नाही, आपण वेट करायचं आहे आणि नेक्स्ट ट्रेडला आपण कसा ट्रेड करायचा हे बघूया. कारण मार्केट साईडवेज मुवमेंट करतोय. वरती प्रीमियम बघा ना तुम्ही, वरती किती कॅन्डलने प्रेशर दिला तरी पण मार्केटने हे केलं नाही. आणि अशा प्रकारे आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला स्टॉप लॉस किती रुपयाचा गेलेला आहे. पोझिशनमध्ये जाऊया आणि बघू शकता 21 रुपयाचा आपला, म्हणजे 2200 रुपयाचा आपला स्टॉप लॉस गेलेला आहे. समजा 2200 रुपयाचा स्टॉप लॉस गेलेला आहे. ठीक आहे. तर बघूया आपण दुसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला कसा ट्रेड मिळतोय ते.